कैलास नाही. ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही पामर त्याचं वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र संगणातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, बुद्धीचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरायला जात होता. आदेशा आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरे ढोरे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता. नमो चंडमुंड महिला सुरखंडिनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर, दारुघर, दारुघर. दारुबामी आई कधीचा गांजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया. महिषासुर मर्दिनी आहे तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. शोधू कुठार कसा तुला मी, लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. या राज या. काय नाव आठवलं सांगू. सांगा की. शिवाजी. झोका द्यायचा तुम्ही. स्वराज्याच्या सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादनाचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत स्वाभिमान दौलत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. तानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियान्यात खाने डौलत सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगतीला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. खिंडती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक